तर निवडणुकांमध्ये हाणामाऱ्या बंदूक दाखवणं असे प्रकार घडल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। अशा घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचंही सुप्रिया सुळे म्हणतात। निवडणुकांमध्ये हाणामाऱ्या बंदूक दाखवणं असे प्रकार घडल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। काल महाराष्ट्रामध्ये दंगल सुरू आहे का असं वाटत होतं असं देखील सुळेंनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसं पत्र देखील लिहिलेलं आहे। अशा घटना राज्यात इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडल्याचं सुळे म्हणतात। महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यांमध्ये एक मोठी अतिवृष्टी झाली आणि काल माननीय शिवराज सिंग चव्हाणांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राला कर्जमाफी करायचा आणि मदतीचा जो प्रस्ताव होता 14 लाख हेक्टर जमीन ही अतिवृष्टीमध्ये वाहून काही ठिकाणी गेली आहे। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। पण हे दुर्दैव आहे की कालच्या शेती मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला आहे। हे दुर्दैव आहे की हे सरकार सत्तेमध्ये येताना वारंवार महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सातत्याने बोलत होते की आम्ही सरसकट कर्जमाफी करू आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला या अतिवृष्टीमध्ये मदत करू, पण तसं होत नाही। आणि कालच्याच दिवसात जे पंचायत राजचं इलेक्शन झालं त्याच्यात हेलिकॉप्टर असेल प्रायव्हेट असेल ह्याच्यामध्ये सरकार इतकं मग्न होतं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की प्रचंड मारामाऱ्या बंदुकी दाखवणं इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे। इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही। इलेक्शन कमिशन बद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही। त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही। तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शन मधला पंचायत मधला हा इतिहासात पहिल्यांदा झालाय आणि त्याचबरोबर कर्जमाफी किंवा सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी आणि प्रस्ताव तातडीने मागून घ्यावा, कारण का महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे। त्याचं कंबरड मोडलेलं आहे आणि आता त्याला मदतीची गरज आहे। धन्यवाद। नंबर 1 वर इथं 5 लाखाचं मतदान चालू असताना तिथे जहांगीर खान नावाचा एक मुलगा आहे, तो उमेदवाराचा मुलगा आहे, मोठा मुलगा आणि छोटा आम्ही हे दोघं तर ही दोघं मंडळी कंटिन्यू मतदान करतो असं दाखवू की बाबा तू बाहेर शांत बसा रे। मतदारांना मतदाराच्या लाईनमध्ये लागायचं, प्रत्येकाला मतदान करा, ते मतदान करा, ते मतदान करायचं, पोलीस लोकांचा तो जागा म्हणायचा आहे। आता पण आज चित्रण आहे आणि याने त्याला ऑब्जेक्शन घ्यायला गेला तर त्यांनी याला तिथे धक्काबुक्की केली, मारहाण केली। योगायोगाने मी माझ्या फॅमिलीसोबत मतदान करायला तिथे खोली नंबर किती होते आपलं 7 ठीक आहे, मी मतदान करायला तिथे माझ्यासोबत सगळे पत्रकार पण होते। माझी भेट तिथे मला चालू होते त्याच्यावर बेकायदेशीर ही हा जो जहांगीर खान आहे हा आमीन हा इन्स्टिट्यूटर आहे। या लोकांनी त्या प्रभागात पण खूप त्या दिवशी उपद्रव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याला मारहाण केली। निवडणुकीचा जो प्रोटोकॉल आहे की तुम्ही यायचं मतदान करायचं निघायचं तो तोडून यांनी निवडणुकीची आचारसंहिता भंग केली। तिथे तासभर तो तासभराच्या वर थांबला होता। त्याच्याकडे आपल्या सीसीटीव्हीचे पुरावे आहेत। मला असं वाटतं की ते सीसीटीव्हीचे पुरावे तपासले पाहिजे आणि हा काल रात्री गुन्हा दाखल करायला आला, तुमच्या लोकांनी त्याचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, ते कारण काय? रात्री 5 वार्ड से मेरे मम्मी उम्मीदवार वो 4 के बाद में आया था। अरे गुन्हा दाखल रात में 7 बजे आया। 7 वाजता बाहेर गोंधळ चालू होता, शटर लावलेलो पुन्हा ठीक है।
काल सर गोंधळ चालू होता. पोलीस स्टेशन हायजॅक होऊ नये म्हणून ते पोलीस स्टेशनचं गेट लावलेलं होतं. आपण गेटवर पोलीस उभे केले होते. पुण्याकडे हायजॅक करायला काही लोक आले होते, त्याचा अर्थ असा आहे. नाही, गर्दी होऊ नये. नाही, ठीक आहे, हरकत नाही. गर्दी होऊ कारण आमचं मी जे आलो पाहिजे असं माझं मत नाही. फिर्यादीने फिर्याद दिली, तो निघून गेला चालेल, पण फिर्यादीची फिर्याद घेतली नाही म्हणून मी आज आलो आहे. तुमच्यावर आम्हाला काय हायजॅक करा आम्ही पण आलेलो आहे. आम्हाला तुम्हाला कायद्याच्या पद्धतीत प्रकरण झाला पाहिजे. कायद्याचं एक महत्व वेगळं आहे, ते राहिलं पाहिजे. म्हणून आज आम्ही इथे फक्त काल याची फिर्याद घेतली गेली नाही. काल मंत्री महोदय इथे आला होता. मंत्री महोदयाने त्यांचा दबाव टाकला, काय कोणाला फोन केले आणि एकतर्फा फिर्याद दाखल करून घेतलेली आहे. याची फिर्याद दाखल करून घेतली पाहिजे. तिथे बुथवर जे झालंय ते सीसीटीव्ही कॅमेरे आपण ताब्यात घेतले पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून याची फिर्याद घेऊन घ्या, तो जी फिर्याद दिली ती आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करा. ठीक पीवायसी साहेबांशी बोलायचं करा. नावं टाकणं त्यांचं काय टाकू द्या. फिर्यादी जसं देतो ना तशी फिर्यादी करून घ्या. ते तपासाचा भाग आहे. काय खरं काय खोटं. ते फिर्यादीची कॉपी द्या ना आम्हाला. ते देऊ शकता की तुम्ही आम्हाला? आरोपीला नाही देता येत, ती फिर्यादीला दिली पाहिजे. पब्लिक आहे, जसं पब्लिश होईल ते ऑनलाईन कोणी केले होते सर ती फिर्याद? त्यांनी केली होती का? तुमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. निवडून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होतं ना तिथे. मारामारीचे डिस्कस त्याला आपले लोक थांबा तर जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे दाखल झालेले आहेत. रक्षक खडसेंच्या दबावानंतर 5 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आहे. पोलिसांना जाब विचारण्यासाठी आता चंद्रकांत पाटील हे पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत. मुक्ताईनगरमध्ये काल मतदान केंद्रावरती मोठा राडा झाला होता आणि त्याच प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र हा गुन्हा रक्षक खडसे यांच्या दबावामुळे दाखल झाल्याचा आरोप केला जातोय. पोलिसांना जाब विचारण्यासाठी चंद्रकांत पाटील आता पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची आता माहिती देत असल्याचं कळतंय. मुक्ताईनगरमधील कालचा जो प्रकार होता त्यानंतरच आता चंद्रकांत पाटील हे आक्रमक झालेले आहेत. भाजप सेनेचा मतदान केंद्रावरील राडा आणि त्याच नंतर आता सेनेच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं चंद्रकांत पाटील हे आक्रमक झालेले आहेत. चंद्रकांत पाटील हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले असून त्यांनी पोलिसांना जाबही विचारलाय.